संसार पाहिला, किती लाख आपण त्या ठिकाणी संसार थाटला, पुरुष मंडळ कोट्यावधी रुपयाचा त्या ठिकाणी महाडी बांधली आपण, आणि गाडी बंगला बँक बॅलन्स सगळं काही केलं, पण अंतकाळी आपल्याला रोग झाला आणि खाटीवर पडण्याची वेळ आली. कोणासाठी कमवलं? लेकरांसाठी, बायकोसाठी सगळं काही कमवून ठेवलं, पण अंतकाळी आपल्याला रोग आला आणि खाटीवर पडण्याची वेळ येते. आणि मग जर बायको म्हणत असेल, बाईल म्हणे खरं मरता तरी बरे, नासिले घर धुंकोनिया. खरं सांगा, काय कमवलं आपण आयुष्यामध्ये? काही कमवलं नाही का? जीवनाच्या वाटेवर एकच गोष्ट आपल्याला सिद्धांत करायचा आहे की आपल्याला ज्या देवाने देह दिला, हात दिलीत, पाय दिलीत, कान दिलीत, हा देह देत असताना एखादा अवयव जर आपल्याला कमी दिला असता, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, देवकी गुणश्री नारायण नारायण नारायण, नाचे जीवन भवरोग, हात पाय कान, दिले इंद्रिय 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 हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, एक गोडसी नारायण, नाचे जीवन भवरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, गोडसी नारायण, नाचे जीवन भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान. कशासाठी? भजनासाठी. आता मला म्हणायचं आहे, भजनासाठी हा देह आपण घेऊन आलात, पण हा देह कधी मिळतो? जेव्हा आपलं पाप आणि पुण्य समान असेल तेव्हा. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. आता मला सांगा, जर सगळेजण त्या ठिकाणी पाप आणि पुण्य सारखं करून जर जन्माला येतात महाराज, मग आमच्या या कोण गावामध्ये सगळी लोक सारखी का नाही? सगळ्यांची घरं सारखी का नाही? सगळ्यांचे विचार सारखे का नाही? तर त्याचं कारण आहे, 25 पैसे पाप, 13 पैसे पाप, 16 पैसे पाप. किती झालं पाप? गेलं गोड्यात वांग्यात. आता लक्षात आहे का? आता ऐका, 50 पैसे आणि 50 पैसे पाप, 50 पैसे पुण्य समान करून माणूस जन्माला येतो. ज्याच्या जीवनामध्ये 75% पुण्य झालं तो माणूस स्वर्गवास भोगतो, आणि ज्याच्या जीवनामध्ये अगदी 25% पैसे पाप आहे तो नरकात जातो. पण ज्याच्या जीवनामध्ये 50 पैसे पुण्य, 50 पैसे पाप असं असेल तर तो माणूस म्हणून जन्माला येतो. पण आता ऐका, मग महाराज, प्रत्येक माणूस पाप पुण्य जन्माला करून या ठिकाणी जन्माला येतो, ही गोष्ट आम्हाला कळाली, पण आम्हाला एक गोष्ट सांगा, प्रत्येक माणूस भजन करत का नाही? तर त्याचा अर्थ असा आहे, ज्याच्या जीवनामध्ये मोठी मोठी पुण्य झाली आणि ज्याच्या जीवनामध्ये छोटी छोटी पाप करून त्या ठिकाणी पापाचा साठा झाला. आता मागील जन्मात कोणीतरी पुण्य केलं, एवढं पुण्य केलं तर या जन्मामध्ये तो गाड्या भोगतो, माड्या भोगतो, धन भोगतो, पण परमार्थ करता येत नाही. का? कारण तो पुण्यवान आहे म्हणून परमार्थ करत नाही. मग पापी का करत नाही? तर त्याचं कारण आहे, तो पापी आहे. पापी प्लस पुण्याचा राशी आणि पुण्य प्लस पुण्याचा राशी. ज्याच्या जीवनामध्ये पुण्याचा राशी आहेत असा माणूस या ठिकाणी धर्ममंडपात आल्याशिवाय राहत नाही. त्याचे मोकी हरी बैठाओ, त्याचे मोकी हरी बैठाओया, त्याचे मोकी हरी बैठाओया, त्याचे मोकी हरी बैठाओया, अनंत जन्मीच्या कृपा पदरी, त्याचे मोकी हरी बैठाओया, त्याचे
पदरी ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये निश्चितच पुण्याची रास उरली असेल तर आई आपोआप आपले पावलं या धर्ममंडपात वडल्याशिवाय राहत नाही आणि आपली लेकरं आपल्याला शेवटच्या सुखाचा श्वास आपल्याला घेतल्या दिवशिवाय जाऊ शकत नाही. नाही का? यासाठी परमार्थ करणं गरजेचं आहे. मग महाराज, माणूस म्हणून जन्माला येण्याचं पुण्य वेगळं आहे. लहानाचा मोठा झाला लग्न करण्याचं पुण्य वेगळं आहे. लग्न करून मुलं बाळ होण्याचं पुण्य वेगळं आहे. मुलं बाळ जन्माला येऊन सात्विक निघणं हे पुण्य वेगळं आहे. म्हणून ऐका, जीवनाचा वाटेवर ज्याच्याजवळ 10-15 त्या ठिकाणी अगदी प्रोडक्टचा माल आहे तेल लावायला, पण त्याला त्या ठिकाणी एक केस नाही. प्रारब्ध आहे. घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. ज्याला नीट खाण्याची व्यवस्था नाही त्याला बदबद पोरं. ज्याच्याकडे धान्याचे कोठ्याना कोठ्या भरलेला आहेत त्याला एक पोरगा नाही. नवस करा, नवस करा. घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. विठ्ठला तू वेडा कुंभार, फिरत्याचा का वरदेसी रे, मातीला आकार. विठ्ठला तू वेडा कुंभार. म्हणून माय ऐका, काहींना 30 वर्ष झालेत, काहींना 40 वर्ष झाले संसार करता करता, पण आजही सुख आपल्याला प्राप्त झालं नाही. काही संसार करता करता वरती गेलेत. माय बापाची शपथ घेऊन सांगा, हात वरती करा, महाराज मी जो संसार करतोय त्या संसारामध्ये फार मोठा सुखी माणूस आहे. बकरा बरं हात वरती. बापरे, कोणच नाही. तिकडे खुर्चीवर बसलेली मंडळी, तिकडे कोपऱ्यात बसलेली मंडळी, आहे कोणी सुखी? ते तर जास्त दुखलेलं वाटतं मला. ऐका ऐका ऐका, नाही हो, प्रत्येकाचा संसारामध्ये भिन्न भिन्न प्रकारचं दुःख आहेच. माय या सृष्टीची निर्मिती झाली, प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. या सृष्टीमध्ये एका आकाराची माणसं, एका विचाराची माणसं, एका स्वभावाची माणसं एकत्र येणं शक्य नाही. बघा आपल्या कोण गावामध्ये प्रत्येकाच्या घराघरामध्ये बघा आपल्यासारखी एकही माणूस दिसायला तयार नाही. एकाचे हे विचार सेम नाही. मग मला सांगा, अनेक विचाराची लोक, अनेक स्वभावाची लोक आणि अनेक त्या ठिकाणी दिसणारी लोक या धर्ममंडपामध्ये एक होता आहेत. याचं कारण काय? संतांचा एक विचार ऐकण्यासाठी एक होता आहेत. तर त्याचं कारण आहे हा साधू संतांचा नम्र भाव आहे. संतांची नम्र भाषा बघा. 56 भाषाचा केला से गौरव, ज्यामध्ये आपलं भाग्य आहे की मराठीमध्ये विश्लेषण ज्ञानोबारांनी केला. चिंतन ऐकणारी मंडळी आहे. 40 वर्ष झालीत आपण कीर्तन ऐकत आहात, म्हणून चांगलं ऐकणारी मंडळी मी तुम्हाला कीर्तन सांगतोय. कीर्तन म्हणजे नो टाइमपास कीर्तनात चिंतनाकडे लक्ष दिलं आपल्याला कीर्तन समजदार आहे. म्हणून ऐका, विषय असा आहे, आयुष्य गेलंय लोकांचं, पण संसारात राहून राम म्हणाल तयार नाहीयेत. जिथं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि समाजाला उपदेश केला की बाबा तरी अवधान एकले दिजी, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रत्युत्तर माझे होगड ऐका. याच्याही पलीकडे ज्ञानोबाराय म्हणतायत, परिप्रौढी न बोले ओझी, मग तुम्हा सर्वज्ञाचा समाजी. ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरी पुढे, जगापुढे अनेक कादंबऱ्या, अनेक ग्रंथ लिहून टाकलेत, पण आजही ज्ञानोबारांचा ज्ञानेश्वरी सारखा सार कोणत्या कादंबरीत सापडला नाही, कोणत्या ग्रंथात सापडला नाही. काय श्रेष्ठ ज्ञान आहे. अथांग ज्ञानोबाराय ज्ञानाचा सागर आहे. 750 वर्षापूर्वी ज्ञानोबाराय घड्याळाचं यंत्राचा शोध लावतात. आता कुठे लोकांना जाग आली विज्ञानाला, तर 200-250 वर्षापूर्वी घड्याळ तयार झाली.
ज्ञानोबाराय उपजई ते नासी नासे ते पुनरुपी दिसे हे गटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. अथांग ज्ञानोबाराय ज्ञानाचा सागर. तुकोबाराय प्रत्येक माणसाला जसा त्या ठिकाणी माणूस असेल तसा उपदेश 4,500 पैकी अभंग तुकोबारांनी लिहून ठेवलेले आहेत. एवढी श्रीमंती आम्हा घरी धन शब्दांची शब्दांची शस्त्र यत्न करू तरी तुकोबारांची भाषा आहे नम्र झाला भूता त्याने कोंडिली अनंता. एवढं ज्ञान असून अहंकार रहित जीवन जगतात साधू आणि इथं ज्याचा जमतेम हरिपाठ पाठ आहे तो आवरला जात नाहीये. ही परिस्थिती आपली ऐका. आपण ज्ञान मार्गाने जर आलात तर आपल्याला अहंकार होईल, पण आपण जर भक्ती मार्गाने गेलात तर आपल्याला देव भेटेल. तुकोबाराय म्हणतायत देव पावयासी गेलो तथा देवाची भावून गेलो. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा. देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा. देव पावयासी गेलो देव पावयासी गेलो देवाची भावून गेलो. देव माझा देव माझा देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. देव पहावयासी गेलो तेथे देवाची होऊन गेलो असा परमार्थ करावा लागतो. म्हणून ऐका जीवनाच्या वाटेवर आम्ही जो परमार्थ केला असा परमार्थ आम्ही या ठिकाणी ना धनाची लालसा ठेवली ना संसारातली लालसा ठेवली. संसारामध्ये राहून कोण आपल्यावर प्रेम करायला तयार आहे? हो नाही रे नाही कुणाचे कोणी बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे सोय रे. नाही रे नाही रे नाही कुणाचे कोण. बहिणीचं प्रेम कुठपर्यंत हो? एखाद्या त्या ठिकाणी रक्षाबंधन टाळा, बहिणीला घेऊन जाऊ नका. रक्षाबंधन असेल भाऊबीज असेल बहिणीला टाळा. एखाद्या वर्ष घेऊन जाऊ नका. तुम्ही 10 वर्ष घेऊन गेला असाल पण एखादं वर्ष टाळा. एखादं वर्ष जर टाळलं आणि मात्र त्या ठिकाणी सासरवाडीतील काही महिला मंडळ ही जर ओट्यावर बसलेली असते, का बाई तुझा भाऊ आला नाही तुला घ्यायला? काय करते बाई, कडी लागली तिथं, आकड लागली, चेटलं सगळं पिटलं तिथं, आहे का नाही? इथपर्यंत प्रेम. भावा भावांचं कुठपर्यंत प्रेम? बाप मेला हिस्सा वाटण्यावर कुऱ्हाडी काढणारी भाऊ झालीत. वाईट वाटतं ज्या देशामध्ये राम जन्माला आला, भरत सारखा भाऊ जन्माला आला, रामाला वनवास मिळेल तो वलकल घालून या जंगलामध्ये फिरेल काटाकुट्यामध्ये, मात्र मीही 14 वर्ष त्या ठिकाणी या राजगादीवर बसणार नाही. मीही पायात पायतन घालणार नाही. माझा राम काटाकुट्यात वनवासात आहे, मी कसा घालू शकेल? हा आदर्श या ठिकाणी रामायणाने दिला आपल्याला, पण आपण रामायण वाचायला बघत नाही. हाच मोठा इतिहास झालेला आहे. हो ऐका, आजही या ठिकाणी मला आनंद वाटला. आपल्या या कोण गावातील तरुण मंडळी कीर्तनाला येऊन बसतात. 16व्या शतकामध्ये राजा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारांच्या कीर्तनामध्ये येऊन बसावेत. आजचा तरुण या कोण गावातला तरुणाने कीर्तनामध्ये येऊन बसावा, राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा. या तरुणाचा आदर्श संपूर्ण जगभर तरुणाने घ्यावा. आदर्श आपल्या गावातला तरुण आहे, आदर्श तरुण आहे. या तरुण मंडळींना मला एक म्हणायचं आहे, अरे मरायचं असेल तर एक देशभक्तीसाठी मरा, नाहीतर एक हरिभक्तीसाठी मरा. अरे क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन भी नहीं मिलेगी तुम्हारे कफन के लिए. अरे मरना हो तो इस देश के लिए मरो मेरे यारो, एक दिन हसीना भी दुपट्टा फाड़ देगी तुम्हारे कफन के लिए. जीवन असं जगाव. आजही छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक गावोगाव गली गली चौका चौकामध्ये सहज नाही हो. जेव्हा 3 एप्रिल 1680 ला माझा राजा जगाचा निरोप घेतो, ही बातमी जेव्हा औरंगजेबापर्यंत पोहोचते, बोले हुजूर
हुजूर। बोले क्या हुआ? बोले मराठों का सरदार लाखों प्यारा हो गया। बोले क्या बक रहे हो? बोले बक नहीं रहा, उतना ही सच कह रहा हूं जितना कि तुम्हें झूठ लग रहा है। औरंगजेब ताडकसून आपला सिंहासन उठला, 2 पावलं खाली उतरला, गुडघे टेकलेत वरती हात करून म्हणाला, हे मेरे मालिक, हे मेरे परवरदिगार, तेरी जन्नत का दरवाजा खुला रखना। किसी की माँ बेटी पर कोई बुरी नजर डाले उसे तलवार से काट देने वाला छत्रपती तेरी जन्नत में आ रहा है, इसलिए तेरी जन्नत का दरवाजा खुला रखना। हा महाराष्ट्रातला मातीतला छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे। इतिहास घडवला यासाठी आज संपूर्ण देशामध्ये एकही मंदिर राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाही, पण आज जेवढेही मंदिर आज आपण साबीत बघत आहोत तर केवळ हे छत्रपती शिवाजी महाराजांची केलेले आपल्यावर उपकार आहे। अरे काशी की कला जाती थी मथुरा में, मस्जिद होती थी एक, शिवाना होता तो सबके सुन्नत होती थी। ऐका, त्या काळामध्ये राजमाता जिजाऊंनी जर त्या ठिकाणी रामायण शिकवलं नसतं, महाभारत शिकवलं नसतं, नीती संग्राम शिकवलं नसता, संत शिकवला नसता, आदर शिकवला नसता, देव शिकवला नसता, तर परिस्थिती अशी झाली असती। सुनंदाबाई, कांताबाई, ममताबाई, राधाबाई अशी नावं आहेत ना माय, आपली पवित्र अशी नावं आहेत, अशी नावं राहिली नसती आपली। हे हसीना, हुसेना, कटरीना कॅप अशी नावं राहिली असतील। पुरुष मंडळमध्ये काय पवित्र अशी नावं आहेत, राम भाऊ, तात्या, नाना भाऊ, काका भाऊ, लक्ष्मण भाऊ अशी नावं राहिली नसती। हे अभिरबाई, कादर खान अशी नावं राहिली असते आपली। आणि सहज आता महिला मंडळ म्हणतात, चला माई कीर्तनाला जाऊन या, म्हणता की नाही? तेव्हा तसं म्हटलं असतं का? नाही नाही, हे अशी ना जरा पान को चुना लगा ना, हे परिस्थिती राहिली असती। पण हे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलं स्वराज्याचं तोरण आज ते उपयोगाला या ठिकाणी येत आहे की 40 वर्ष परंपरा आपल्याला सांभाळता आलेली आहे। 40 वर्ष एवढं साधारण नाही। जीवनामध्ये कुठेतरी आपण एक झालात की एवढं सगळं कार्य आपल्याला उभं करता येतं। लाखो रुपयाचा आज खर्च करून हा सप्ताह तुम्ही उभा केलेला आहे ना, हा व्यर्थ नाहीये। या पुढील पिढ्यांवर त्या ठिकाणी खांद्यावर जेव्हा आपण पताक देऊ ना, तेव्हा आपण स्वाभिमानाने मरू की आपण हिंदू धर्म टिकून धरलेला आहे। आजही 500 वर्ष लढा झाला, ज्यामध्ये राम जन्माला आला, त्याच भूमीमध्ये आतापर्यंत राम मंदिर होऊ दिलं नाही, तिथं राम स्थापित होऊ दिला नाही। पण कुठेतरी आपण एक झालो, आणि ज्या दिवशी आपण एक झालो ना, तर आज आपले डोळे साक्षीला आहेत की आपल्या देखत त्या ठिकाणी राम अयोध्याला बसलेला आहे। अरे कमदो को हिंदुओं में पहले से इतनी एकता रहती तो हम अयोध्या की क्या बात करते, हम तो पाकिस्तान में भी राम मंदिर खड़ा कर देते। अरे वाईट वाटतं कधीतरी, कोणीतरी तो हैदराबादचा त्या ठिकाणी तो डुक्कर म्हणतो, 15 मिनिट के लिए पुलिस को हटा दो, किसमें कितनी ताकत है हम बता देंगे। खरं सांगा माई बाप, आज बंगालची घटना देखत आपण त्या ठिकाणी वर्तमान स्थिती आपल्या डोळ्यासमोर आणा। अशी आक्रमण करत चाललेली आहेत ख्रिश्चन लोक, मुस्लिम लोक आपल्या धर्मावर। मी बिंदास सांगेल त्याचं कारण आहे, यांचा मस्जिदीतला फंड आज लव जिहाद नावाची संघटना पुढे नेतो आहे। याचं कारण आहे, आज प्रत्येक हिंदू तरुणी, प्रत्येक हिंदूतील, प्रत्येक हिंदू समाजातील, प्रत्येक समाजातील यांनी रेट ठरवून घेतलेले आहेत। ब्राह्मणाची मुलगी राहिली 25 लाख रुपये, पाटलाची मुलगी राहिली 22 लाख रुपये, माड्याची मुलगी राहिली 20 लाख रुपये, कोळ्याची मुलगी राहिली 13 लाख रुपये, अशी सगळी यांनी रेट ठरवून घेतलेत। हिंदू कॉलेज असतील, हिंदू शाळा असतील, तिथं यांनी या नराधमांनी शाळेत यायचं, इथं हिंदू तरुणाला लाज वाटेल भगवा टिळा ठेवायची, तिथं मात्र ते नराधम भगवा टिळा लावून वावरतात आपल्या हिंदू कॉलेजांमध्ये। आणि मात्र हिंदूशी मुलीशी निघा करून तिला कोर्टापर्यंत पार खेचायची। कोर्टातला जज साहेब जेव्हा त्या मुलीचा मायबापाला बोलवतो, हे तुमची मुलगी आहे, घरी येऊन जा, जेव्हा तिचा बाप तिचा पाया लागतो, तेव्हा तो बाप तिला सांगतो, बेटा तुला तड हाताचं फोडासारखी आम्ही वागवली राजा, हे दिवस बघण्यासाठी आम्ही वागवले नाही तुला एवढे, चल म्हटले घरी चल। माय म्हणते, बेटा तुझा बापाने काबाड कष्ट केलेत, रात्रंदिवस मेहनत केली, राब राबला, लोकांची सालेदारी भरली, मजुरी केली, हे दिवस बघण्यासाठी नाही राजा, चल घरी चल। समुद्र आटतो त्या मायबापाचा, काळीच तुटून पडतं जेव्हा ती मुलगी त्या जज साहेबाला सांगते, जज साहेब हा जो माझा पाया लागतोय ना, हा माझा बाप नाही, ही जी माझ्या पाया लागते ही माझी माय नाही जज साहेब। तो नराधम त्या मुलीला घेऊन 4-5 मुलं जन्माला घालतो आणि तिला विदेशामध्ये विकतो, नाही तर तिचे तुकडे तुकडे करून जनावरांना खाऊ घालतो।
ही परिस्थिती यांचा धमन्यांमध्ये एवढी ताकद आली कुठून? तर याचं कारण आहे मागे केरळाची स्टोरी द लव जिहाद नावाची स्टोरी संपूर्ण हिंदू मंडळींना दाखवण्यात आली, पण तरीसुद्धा शहर भागांमध्ये ही घटना होत चाललेली आहे. त्याचं कारण आहे या ठिकाणी मला रक्ताची बहीण नाही आहे, पण माझा वय समान या ठिकाणी बसलेले आहेत, माझ्यापेक्षा लहान नसतील. एक विनंती मी या ठिकाणी माझ्या वयाचे समकालीन मुलींना मला म्हणायचं आहे. मला रक्ताची बहिणी पण रक्ताचा नात्यापेक्षा आपलं श्रेष्ठ नातत्व आहे. म्हणून एक गोष्ट, ज्या मायबापाच्या कुशीमध्ये आपला जन्म मिळाला आणि या धर्ममंडळामध्ये बसण्याचं सौभाग्य आपल्याला प्राप्त मिळालं, हे सहज नाही. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. मायबापाचं पवित्र अशा मायबापाच्या कुशीमध्ये जन्माला येऊन या धर्ममंडपा बसण्यात सौभाग्य तुला प्राप्त झालंय ना. आजच तू या ठिकाणी मनातल्या मनात शपथ जरी घेतली की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या मायबापाची कधी मी खाली मान येऊ देणार नाही, तर आजचं कीर्तन सफल होईल. नाहीतर काळ इतका वाईट आहे की होगा डोळ्यांनी आपण तो काळ बघू शकत नाही, तितका भविष्य काळ इतका वाईट आहे. तरुण मंडळी पाहता ज्याचा होटावर मुसरूड फुटलं नाही अशी लेकरं दारू प्यायला लागलेत. तरुणींचा त्या ठिकाणी फॅशनमध्ये जमाना चालला आणि तरुणांचा व्यसनामध्ये जमाना चाललेला आहे. अहो, इथं कीर्तनकार सांगून सांगून मेले, ऐकणारे ऐकून ऐकून मेले, परिवर्तन झालं नाही. काळ बदलला. एक काळ असा होता की मुलाचा खांद्यावर बापाचं प्रेत जात होतं. आज काळ इतका बदलला माय की बापाचा खांद्यावर मुलाचं प्रेत जात आहे. म्हणून ऐका, जीवनाच्या वाटेवर कधीतरी आपलं लेकरू आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी 2 शब्दाने जरी सांभाळेल, 2 शब्दाने जरा प्रेमाने बोलेल असं जर वाटत असेल ना, तर आजपासून नित्याने आपण परमार्थाची कास धरा. ऐसियाचा पदर धरा, तेने देव येईल घरा. म्हणून ऐका, नाही तर इतका वाईट काढायला माय. ज्या मायबापाने कोट्याधीश मुलांना त्या ठिकाणी प्रॉपर्टी दिली, त्या मुलांनी लाथा मारून वृद्धाश्रममध्ये पाठवल्यात. नाही तर संपूर्ण जगाने आदर्श घ्यावा. ज्या देशामध्ये राम जन्माला आला आणि मायबापाच्या वचनामुळे 14 वर्ष वनवासाला गेला ना, इतका आदर्श देश आहे आपला. मायबापाच्या वचनामुळे काशी यात्रा तीर्थयात्रा आपल्या खांद्यावर घडवणारा श्रावण बाळ इतक्या आदर्श देशामध्ये आपला जन्म व्हावा. आज त्याच देशामध्ये वृद्धाश्रमांची कमी राहिली नाही. खरं सांगू, मागील 2-4 वर्ष अगोदर शासनाची मोहीम होती, हर घर तिरंगा, घर घर तिरंगा. प्रत्येकाने दारादारावर घराघरावर तिरंगा फडकावला. पण एक गोष्ट लक्षात घ्या, अजून एका गोष्टीमुळे आपला भारत देश स्वतंत्र झाला नाही. ती गोष्ट म्हणजे कोणती? ज्या दिवशी आपल्या भारत देशामधील वृद्धाश्रमांना कुलूप लागतील त्या दिवशी आपला भारत देश सुजलाम आणि सुफलाम झाल्याशिवाय राहत नाही. परमार्थ करण्याचं त्या ठिकाणी फार धाडस नाही करावं लागतं, फार प्रयत्न नाही करा, काही साधन करण्याची गरज नाहीये. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जडतील पापे जन्मांतरीचे. जन्माचा आपण काही पाप करून या धर्ममंडपात बसलेलं पाप घालवण्याची ताकद या धर्ममंडपात आहे. त्याचं कारण आहे फक्त एकच गोष्ट, आपल्या संसाराचं साधन म्हणजे भजन आहे आणि भजनाच्या द्वारे तुकोबर आहे, पांडुरंगाचा अंकित होता आहेत. भजन केलं म्हटले काय, त्याचा अंकित होण्यासाठी प्रयत्न करावे लागलेत. म्हणजे काय, संसार लाथाळला. संसार कोणता? आपली गाडी, आपली माडी, आपल्या बायकोची गोलगोल साडी, हा संसार नाही. जन्म मरणाच्या संसाराला तुकोबरा तिलांजली देता आहेत. बीज भाजूने केलेलाही आम्हा जन्म मरण नाही. तुकोबराय म्हणतायत, आता मला त्या ठिकाणी जन्म काय मृत्यू काय या गोष्टीचा आम्ही पलीकडे पार गेलेलो. त्यांची सरली हेरजार झाला सफळ व्यापार. आपल्या संसारातील या देहाला कोणाची भीती माय? या देहाला कोणाची भीती आहे? काळाची भीती आहे. तुकोबराय म्हणताय, जगा काळ खाय आणि आम्ही माथा दिला पाय. आम्हाला काळाची भीती नाही, आमच्या नावाने यम गावरतो तुकाराम तुकाराम, नाम घेता कापियम. एवढं सामर्थ्य आलं कसं? तर तुकोबराय म्हणतायत, आम्ही त्या देवाचा अंगीकार केला. अभंग बलियाचे अंकित, या बात आहे. बलियाचे अंकित, बलियाचे अंकित, बलियाचे अंकित, बलियाचे अंकित,
दिली पाहिजे. काय गोड गाणारी मंडळी आहेत. जसं अभंगाला पहिल्या चरणाला भाव लागावं, पांडुरंगजी महाराज त्या अभंगाला भाव लागावा, त्या भावाप्रमाणे त्यांनी गावं. अशी गोड गाणारी मंडळी. खरंच या गाण्याच्या माध्यमातून ईश्वराची प्राप्ती आहे, ओळखता आलं पाहिजे. भजनासाठी भरपूर अलंकार भावं लागतं, या गोष्टीची काही गरज नाही आहे. आपला स्वर, आपला भाव देवापर्यंत पोहोचला, निश्चितच देव प्राप्त होतो आपल्याला. लक्षात घ्या. मीराबाईंनी काय केलं? ऐसे लागे लगन मीरा हो गई मगन, ओ तो गली गली हरि गुण गाने लगे, महलों में पले बन के जो गंजने, है मेरा रानी दीवानी कहने लगे, एक राधा एक मीरा दोनों शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम देवा एक दरस देवा, सागमा पाधा पदम परे मग गरे सनी धरे सरग रे गम गम पद सनी रे सा. मीराबाई नोटेशनच्या माध्यमातून भजन करत होत्या. हे आपल्याला उमजलं, पण बाकीच्यांना नाही अजून. जनाबाईंनी पहाटे उठावं, जात्यावर त्या ठिकाणी दडत असताना भगवंतविषयी प्रीती बघा. ओव्या गाव्यात, ओव्या गावून स्वरात दासे जनीचा घरात, दडन दडी ते सख्या श्रीहरी, आडसोरीचा माझ्यावरी. साक्षात जगाचा चालक माय विठीवर पांडुरंग परमात्मा जनाबाईला दडून दगडू लागावा. हे ताकद आली कुठून? तर ही भजनाची ताकद आहे. ज्याच्या जीवनामध्ये भजन नाही घडलं, समजायचं अशांचं जीवन या भूतलावावर स्वप्नासारखं आहे. म्हणून भजन करा. नाही भजन करता आली, पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात अजन्म त्या ठिकाणी राहू द्या. तेही नाही करता आलं, जन्मापासून तर मृत्यूपर्यंत एकदा तरी पंढरीची वारी करा. तेही नाही झालं, गावामध्ये सप्ताह आहे, सप्ताहाला दान करा. तेही नाही जमलं, गावामध्ये कीर्तन आहे, कीर्तना श्रवणासाठी हा देहाला येथपर्यंत घेऊन या. तेही नाही झालं, घरी बसल्या बसल्या सासू सासरे माय बाप यांची सेवा केली तर निश्चित काही चारोधाम यात्रा नाही केली तरी चालता आहे. पण सासू सासरे मायबाप यांच्यामध्ये रुक्मिणी आणि पांडुरंग जर बघण्याचा प्रयत्न केला तर निश्चित परमार्थ आपल्याला घर बसल्या बसल्या सापड होणार आहे. माय बाप केवळ काशी येणे न जावे तीर्थाशी, येणे न जावे तीर्थाशी, येणे न जावे तीर्थाशी. माय बाप केवळ काशी येणे न जावे तीर्थाशी, येणे माय बाप केवळ काशी तिने न जावे तीर्थासी. माय बापाची अंतकरणापासून सेवा नाही, सासू सासऱ्यांची सेवा नाही. चारोधाम यात्रा करा, शून्य पुण्य फळ आपल्याला पदरात लाभणार आहे. माय 12व्या शतकामध्ये नामदेवरायांनी आपल्याला सांगितलं, एक पसा बिल्ब एक पसा पाणी. तिथं लोकांना जागणे आली. आता 2-3 वर्ष अगोदर लोकांना जाग आली, 1 लोटा भर आणि समस्या का झालं? खरं सांगा, 3 वर्ष अगोदर महादेवाची मंदिरं सुकाळ पडली, तिथं झाडू मारायला कोण नव्हतं. आज एवढी गर्दी झाली, महिलांची डोक्यात तांब्या टाकाटाक झाली. एक बाईला 3 टाके पडले, अजून सुधारला नाही ते बाईला. एवढा परमार्थ झाला. पण खरं सांगू, 1 लोटा जल और दुःखाचं आणि केवळ त्या ठिकाणी आपल्या संसारातलं दुःखाचं हल मागण्यापूर्वी आपल्या अंतकरणामध्ये डोकावून बघा, आपण परमार्थ किती नियतीने करत आहोत. मला वाटतं ज्या घरामध्ये सासू सासऱ्यांचा आदर नाही, आई वडिलांची सेवा नाही,
अशा स्त्रियांनी किंवा अशा पुरुषांनी एक लोटाभर नाही संपूर्ण ड्रमभर जरी महादेवाला पाणी टाकलं तरी आपले कर्म आपल्याला चुकणार नाही. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजली मेली ऐसे किती. म्हणून ऐका, या ठिकाणी आपण कीर्तन श्रवण करणारी मंडळी आहोत. चांगले विचार आदान प्रदान आपल्यामध्ये आहे, नाहीतर इतका काळ वाईट झाला नाही. एका वृद्धाश्रमातली माय कर्मचाऱ्याला सांगत होती, म्हटले दादा आयुष्य गेले रे माझं, 18 वर्ष झालीत. 18 वर्षापासून माझं लेकरू मला इथपर्यंत सोडून आला आहे. माझ्या लेकराला फोन करावं. काय पाप केलं असेल मी? डॉक्टरांनी सांगितलं त्याचा जन्म होणार आहे, तुमचं पोट फाडावं लागेल. क्षणाचा विलंब न लावता मी डॉक्टरला सांगेल, डॉक्टर माझा मागचा पुढचा विचार करू नका, पण माझं लेकरू वाचलं पाहिजे. त्या लेकराला मी लहानाचं मोठं केलं, मोठा साहेब केला. 18 वर्ष झालीत. 18 वर्षामध्ये त्याचा साधा फोन नाही, साधा त्याचं पत्र नाही. साहेब माझा लेकराला फोन करावं, शेवटच्या डोळ्याने त्याला बघायचंय हो साहेब. कर्मचाऱ्याने लेकराला फोन केला, म्हटले दादा आठवते का तुमची आई? 18 वर्षापासून तुमची आई आमच्या वृद्धाश्रममध्ये तुम्ही सोडून गेलात, पण असा एक दिवस गेला नाही दादा, असा एक क्षण गेला नाही की तुम्हाला तुमच्या आईने कधी आठवलं नाही. असा एक क्षण गेला नाही. पण शेवटच्या डोळ्यांनी तुमची म्हातारी माय तुम्हाला बघायचं म्हणते आणि तिचा प्राण तिला सोडायचा आहे म्हणते. शेवट तिचं काळीत तुटून पडतं आहे, प्रकृती तिचे घालवली आहे. याव लेकराला लाज वाटली, मोटरसायकलला किक मारली, वृद्धाश्रममध्ये पोहोचला. कर्मचाऱ्याला सांगितलं, म्हटले दादा माझी आई ज्या रूम नंबरमध्ये राहते ना तेवढा रूम नंबर मला सांगा. कर्मचाऱ्यानं सांगितलं, म्हटले 16 नंबरचा रूम आहे, त्यामध्ये तुमची आई राहते. पोरगा धावत गेला. 16 नंबरचा रूमचा त्याने दरवाजा उघडला. माय पाहिलं काय, फाटक्या लुगड्यावर पडलेली म्हातारी त्याला दिसली आणि त्या आईजवळ गेला. म्हटले माय आई आई हा शब्द त्या म्हातारीने 18 वर्षानंतर ऐकला. 18 वर्षानंतर तो शब्द तिचा कानावर आदळलेला होता. 6 महिन्यापासून कंबर घासत चालणारी म्हातारी पाय मोडला होता, एका पायावर उठून उभी राहून त्या ठिकाणी लेकराला मिठी मारते. म्हटले राजा आलास तू, हे बघ हृदय किती फुलून आलं, माझं हृदय किती फुलून आलं बघ. ज्या दिवशी तुझा जन्म झाला ना राजा, त्या दिवशी मला एवढा हर्ष झाला नाही, आज एवढा आनंद मला तुला बघून होतो आहे. राजा 18 वर्ष झालीत रे, असा एक क्षण गेला नाही, असा एक दिवस गेला नाही की तुझी मला आठवण आली नाही राजा. फार काबाड कष्ट केलं होतं राजा मी. म्हटले माय चल तुला दवाखान्यात मी नेण्यासाठी येतोय चल. म्हटले राजा माझ्यासाठी आता एक नया पैसा खर्च करू नको राजा, पण तू इथपर्यंत आला आहे ना, मला फार त्या ठिकाणी अंतःकरणापासून आज आनंद वाटतो आहे. तुला बघून मला प्राण सोडायचं होतं राजा, माझ्यासाठी आता कोणता नया पैसा खर्च करू नको. म्हटले माय अजूनपर्यंत मी तुला एक साडी सुद्धा विकत घेतली नाही, चल तुला दवाखान्यात नेतो का. म्हटले राजा नको रे, आता माझ्यासाठी 1 रुपया पैसा खर्च करा. म्हटले माय तुला दवाखान्यात मी नेण्याशिवाय राहणार नाही. म्हटले राजा एक सांगू, एक शेवटची इच्छा आहे, तू जर माझी शेवटची इच्छा पूर्ण करशील ना राजा, ऐका, एका पायावर उभी आहे म्हातारी, मान आलते तिचे डुगुडुगू. 18 वर्षानंतर लेकरूला पाहते आणि 18 वर्षानंतर त्या बोबड्या शब्दाने लेकराला सांगते, राजा आयुष्य गेलं माझं, आता एक इच्छा आहे, शेवटची इच्छा पूर्ण कर. म्हटले माझी शेवटची इच्छा काय तुझी सांग ना. म्हटले राजा तुला जर या वृद्धाश्रममध्ये पंखा बसवता आला ना, तुझे माझ्यावर फार उपकार होतील. कोण म्हणतंय, कोण म्हणतंय? आई. जिने 9 महिने 9 दिवस पोटात वागवलेलं बाळ जेव्हा हा 4 वर्षाचा होता, त्याचा बापाचं छत्रछाया अर्पलं होतं, तर माय तेव्हा ही माय त्या लेकराच्या शिक्षणाला पुरली, दुसऱ्याचा भांडे धुंडे त्या ठिकाणी काम केलं त्या माईने. याला लहानाचं मोठं केलं, इंजिनियर पदापर्यंत कर्तृत्ववान केलं. त्या इंजिनियरची माय हात जोडून विनंती करते, राजा तुझे माझ्यावर फार उपकार होतील, या वृद्धाश्रममध्ये पंखा बसव रे राजा, पंखा बसव. म्हटले राजा, म्हटले आई पंखा AC बसवतो ना AC. म्हटले राजा तुला जर AC बसवतो आली ना रे AC बसव, पण माझं काबाड कष्टाचं शरीर होतं राजा, म्हणून मी बिना AC बिना फॅनचं राहिली. बघ या अंधकार खोलीमध्ये साधा लाईट नाही, पण 18 वर्ष असा क्षण गेला नाही, असा दिवस गेला नाही की मी तुला आठवलं नाही.
म्हटले मग हे एसी पंखा फॅन कशासाठी माय? अरे राजा, कदाचित तुझी लेकरं जेव्हा मोठी होतील ना राजा, आणि तुला लात मारून जेव्हा या वृद्धाश्रममध्ये पाठवतील ना, तेव्हा तू बिना एसी बिना फॅनचं राहू शकत नाहीत. हिला म्हणतात माय. हयातीमध्ये त्या ठिकाणी जिवंतपणी आईमध्ये रुक्मिणी आपण पाहिली नाही, आणि चाललो आपण पंढरपूरचा वारीला. काही गरज नाही आहे. पण ऐका, निश्चितच ज्यांनी ज्यांनी मायबाप सोडून परमार्थ करण्याचा प्रयत्न केला, संतांना या गोष्टी सुद्धा पटल्या नाहीत. नाही का? आई नावाची स्त्री इतकं पवित्र आणि शिलवान आहे आपल्यासाठी, या जगामध्ये हिचं सारखं निस्वार्थ प्रेम आपल्यावर कोणी करू शकत नाही. एक फिल्म सॉन्ग आहे, इतकं सुंदर त्यांनी गाणं लिहिलेलं आहे. काय भाव होतला हो आईविषयी सांगण्याचा. कौन भला इस दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे माँ होती है माँ, कहा गए ममता भरे दिल कैसे जिए, जिए माँ तेरे बिन, ओ माँ तेरे बिना सुना है जहां, हो माँ तेरे बिना सुना है जहां. नदारीचा संसार केला तिने. रांधायला भाकर एक आहे, लेकर जर 4 राहिले ना तर माय 4 तुकड्यांनी चतकुर चतकुर लेकरांना देईल, पण पाणी पिऊन उपाशी राहणारी माय आहे. या जगामध्ये निस्वार्थ प्रेम फक्त आपली माय आणि आपला बाप करतो. ज्याला आपण हिरो आयडल मानतो ना, सलमान खान असेल, शाहरुख खान असेल, अनेक त्या ठिकाणी हिरो असतील, शर्ट फाडतात, बॉडी दाखवतात. अरे त्या हिरोने शर्ट फाडला असेल, बॉडी दाखवली असेल, ते म्हणजे तुमची आपली मन जिंकण्यासाठी त्याने शरीर कमवलं आहे. आपल्या बापाने बन्यान फाटेपर्यंत काम केलं माय, ते म्हणजे तुमच्या आपल्या भविष्यासाठी. हा बाप आपल्याला हिरो आयडल मानावा नाही. वाईट वाटतं. उरा मंदे माया त्याचा काड्या मेघावा, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी, झिजू झिजू संसाराचा गाळा हाकला, घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड आहे गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लेकराचं भविष्य चांगलं घडावं यासाठी बापाने आतून आत प्रयत्न केले. लेकराने एक पेन मागावा, बापाने त्याला 2 घेऊन द्यावे. हा लाड झाला. आई जीवनभर लेकरांची लाड करा, पण पुन्हा सकाळी उठून एवढे लाड त्याचे करू नका की सकाळी उठून तो आपल्याला नालायक म्हणेल. आज काळाची गरज राहिलेली आहे. लेकरांचं भविष्य आज आध्यात्मिक क्षेत्रामध्ये लेकरांना वडवा, नाही तर काळ वाईट आहे. बंगालची घटना आपण पाहिली, केरळाची घटना आपण पाहत आहोत. अनेक धर्मातले लोक आपल्यावर आक्रमण सहज करत चाललेले आहेत, आणि आपल्या घरातली संस्कृती आपण सहज हिंदू संस्कृती मिटवली. अनेक ख्रिश्चनांची धर्मपद्धत आपली घातली. लेकरांची वाढदिवस राहिली जातात, तो केक आणला जातो, केकवर मोमबत्त्या ठेवल्या जातात, इथपर्यंत ठीक आहे. पेटवल्या जातात, इथपर्यंतही ठीक आहे. ते फुकल्या जातात. अहो, हिंदू संस्कृती दिवे विजवायची संस्कृती नाही आहे. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, ही आपली भारतीय संस्कृती आहे. म्हणून ऐका, जीवनभर पश्चाताप येईल आपल्याला की आपण परमार्थ केला असता लेकर बाळांना देखत, तर आपला लेकरू निश्चित परमार्थवान झाला असता आणि आपला शेवटचा श्वास सुखाने गेला असता. जर वाटत असेल तर एकच गोष्ट करा, जे तुकोबरायांनी केलेले आहे ती गोष्ट करण्याचा प्रयत्न केला. या जगामध्ये किती जरी सामर्थ्यवान असाल, पैसा कोटी रुपयाचा असेल तुमच्या जवळ, पण देह हे काळाचे, धन कुबेराचा आहे. इथं माणसाजवळ छापखाना जरी असला पैशाचा, अहंकार करून उपयोग नाहीये. त्याचं कारण आहे माय, ज्यांना ज्यांना धनाचा अहंकार झाला
मागील जन्मामध्ये पुण्याईने त्यांना या जन्मामध्ये धन भरपूर मिळालं, पण धनाच्या मायेने त्यांना परमार्थ कधी वडू दिलं नाही. पण ज्या लोकांना धनाचा अहंकार झाला आणि देव मान्य नाही, धर्म मान्य नाही, भजन केलं नाही, अशा लोकांसाठी 2 वर्ष पेशल होती कोरोनाची. धनाचा अहंकार झालेल्या लोकांना 2 वर्ष पेशल होती कोरोनाची. ज्या लोकांनी आमच्याजवळ भरपूर धन आहे महाराज, तुम्हाला तुमच्या देवाची आम्हाला काय गरज, या लोकांनी दवाखाना विकत घेतला पैशाच्या जोरावर, डॉक्टर विकत घेतला पैशाच्या जोरावर, पण त्या पैशांनी यांना श्वास विकत घेता आला नाही. काय काळ गेला महाराज, काय काळ गेला. आपल्यातून सज्जन लोक गेलेत, दुर्जन लोक गेलेत, पण सबसिडीमध्ये देवाने आपल्याला प्रामाणिकपणे ठेवलं आहे. बर्वे झाले आजीवरी, झाले आजीवरी, नाही पडिलो वृत्तीचे आहारी, नाही पडिलो वृत्तीचे आहारी, वाचून आलाय ठवारी, उरले त्यारी तुम्हा समर्पण, बर्वे झाले झाले आजीवरी. म्हणून का जीवनाच्या वाटेवर आम्ही ज्या गोष्टीचा परमार्थ करत, ज्या पांडुरंगाचा अंगीकार केलेला आहे, बडिया माझा पंढरीराव, तो हा देवाचा हे देव. बरं का, ऐका, तो हा देवाचा हे देव, बडियाची अंकित आम्ही झालो बडिवंत. बडिवंत होता हे तुकोबर आहे. मला वाटतं 40 वर्षाची सप्ताहाची परंपरा, आपला परमार्थ सुद्धा बळकट झालेला आहे. नाही का, या कोण गावामध्ये मला वाटतं मी सतत 4-5 वर्षापासून नेत्याने दरवर्षी येण्याचा माझा प्रयत्न असतो. माझा म्हणजे तुम्हीची संपूर्ण त्या ठिकाणी आयोजक मंडळी, सर्व मंडळी म्हणतात की महाराजांना या ठिकाणी पुढच्या वर्षी तारीख द्या. येणं होतं. फार लांब माझं त्या ठिकाणी गाव आहे. इथून 400 ते 450 किलोमीटरवरनं मी प्रवास करत इथंपर्यंत येतो मायबाप. पण ऐका, इथं आल्याबरोबर खरोखर आपल्या परमार्थातला चेहरा मला समाधान देतो. इथं आल्याबरोबर कोण गावामध्ये लहान लेकरापासून तर वयोवृद्ध म्हाताऱ्यांपर्यंत जे संस्कार, कोणी म्हणे चहा घ्या महाराज, कोणी म्हणे कॉफी घ्या महाराज, काय आदर आहे. नाही तर गावोगाव जाणार आहात, आपण म्हणावं जय हरी, ते म्हणतात पुढच्या घरी. ही परिस्थिती आहे. पण बघा ना, काय आदर्श हे कोण गाव आहे. म्हणून या आदर्शाने, या भजनाने आपल्याला परमार्थ करता येईल. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, महिला मंडळ 2 मिनटं माझा मागे तुम्ही भजन म्हणणार. महिला मंडळांचं झालं की पुरुष मंडळ माझा मागे भजन म्हणतील. तदनंतर मला कार्यकर्ता मंडळींनी सांगितलं होतं, आमचे मला वाटतं हर्षल दादा या ठिकाणी की नाही, आमचे ज्ञानेश्वर दादा, गणेश दादा, हे संपूर्ण मंडळी मला सांगितलं की कीर्तन झाल्यानंतर 2 मिनटं एक गवडण घेजा म्हटले महाराज. म्हटलं सर्वांची इच्छा असेल तर काय हरकत नाही आहे, चालू देऊ ना, अजून अर्धा तास चालू देऊ ना. मग चालू द्या ना, असं भरम ठेवून बसलेले तुम्ही बरं का. ऐका, चालू देऊ, काय हरकत नाही आहे. परमार्थ वाढेल, आयुष्याने कमी होणार ना आपलं एका भजनाने, काय हरकत नाही आहे. पण 2 मिनटं महिला मंडळ, तुम्ही तरी माझ्या मागे 2 मिनटं भजन म्हणणार ना. माय तुमच्यापैकी कोणी झोपलं असेल त्यांना जागा करा. तुमची झोपायची पद्धत लय भारी असते. झोप लागायला लागली, पदर टाकायचा, झोप काढायची. शेजारची बाई सांगते कीर्तन ऐक ना, डोळे लावलेलं बाई, चला मी डोळे लावून ऐकतो. असं होता कामा नये. एका तालात, एका ठेक्यात, एका स्वरामध्ये माय भजन करायचं आहे. ओट्यावर बसलेली मंडळी, खुर्चीवर बसलेली मंडळी, खाली बसलेली मंडळी, महिला मंडळ सर्वांनी, तिकडे मागे ओट्यावर बसलेली महिला मंडळ सर्वांना, तुमचा सगळ्यांचा आवाज मला इथपर्यंत आला पाहिजे. एक विठाबाई, मागच्या बाया काय म्हणत नाही. हे काय पप्प्याचं लग्नाचं गाणं आहे का मावशी? सर्वांनी एकसारखं म्हणा. जी ताई, जी मावशी, जी आजी म्हणणार नाही तिला तिच्या शेजारच्याची शपथ आहे. एक विठाबाई, वाह काय आवाज. माझी पंढारीची आई, भीमानी चंद्रभागा, तुझ्या चरणाचा गंगा. वा वा वा, म्हणून तुम्ही लाडक्या बहिणी, काय आवाज आहे तुमचा. सरस्वती माता नांदावी कंठामध्ये. ऐका, इतका गोड तुमचा स्वर माय, इतका गोड कंठ दिल्याने देवाने तुम्हाला. आई तुमचं गाणं आम्ही ऐकलं, आई तुमचं गाणं आम्ही ऐकलं.
आता आमचंही ऐकून बघा. पुरुष मंडळ, आपण काही इज्जतीचा कचरा करू नका. थोडं खकार खुकार करा. पुरुष मंडळ जरा मोकळा आवाज काढा. कोणाचा कंठ बसला असेल कंठ गोडी खा, पण आवाज मोकळा काढा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. गणेश दादा तो दोर सोडा, फाशी लावू द्या मला इथं. आता आपला तो व्होल्टेज कमी जास्त करतोय. काय आवाज महिला मंडळांचा. मी सांगून गेलो, मी वयाच्या 14 वर्षापासून कीर्तन करतोय. महाराजजी तुमच्या परिचयात तर मी असेल 100% बरं का. मी वयाच्या 14 वर्षापासून कीर्तन करतोय. युट्यूबला भरपूर कीर्तन, पंकज महाराज एकतासकर, कलर्स मराठी असेल, शमीरो मराठी, बाना झी मराठी, संपूर्ण चॅनलवर कीर्तनं झालेत. कौतुक नाही, महाराष्ट्रातला तालुका नाही, जिल्हा नाही, कीर्तनं झालीत. मी माझं कौतुक सांगण्यासाठी नाही आलोय, पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये महिला मंडळांची संख्या आघाडीवर आहे. आघाडीवर नाही बरं, आघाडीवर आहे. प्रत्येक क्षेत्र पाहता महिला मंडळ आघाडीवर आहे. बँक खात्यामध्येचा कर्मचारी महिला मंडळ, टोल नाक्यात टोल कॅबिन मधून टोल फाडून देणारी महिला मंडळ, पेट्रोल पंपवर पेट्रोल भरून देणारी, एसटी मध्ये बसला तुम्ही कंडक्टर, हाफ तिकीट, एसटी झोडाझोडी मारामारी तोडातोडी, लाडकी बहीण, अजून लाडका भाऊ ओळखला गेला नाही. ऐका ऐका, आवाजाच्या बाबतीत सुद्धा महिला मंडळ अग्रसर आहोत. तो आवाज मग लग्नातल्या गाण्यांमध्ये घ्या, भजनामध्ये घ्या, गलीत दांगडू राहू द्या, आवाज महिला मंडळांचा. पण आई, यांचा आवाज आता जरा पुरुष मंडळ, यांचा आवाज आपला आवाजाला दाबता करतोय. यांच्या पुढे आपला आवाज जरा फिका पडायला लागलाय. मग तो घरात असो, अजून 10-5 वर्षांनी एक शासन बदल करणार आहे. आज शासनाने 70% आरक्षण पुरुष मंडळ आपल्याला दिलेलं आहे, 30% महिला मंडळांना दिलेलं आहे. अजून 10-5 वर्षांनी यांची संख्या पाहता, कार्य पाहता आपलं 70% हिसकावून घेतील, महिला मंडळांना देऊन टाकतील. ऑलरेडी त्यांच्याकडे 30 होतं, आपलं 70 काढून देऊन झालं. 100% जर आरक्षण महिला मंडळांकडे आलं, मग आपलं काय काम. यांनी धुण्याचा तगारा द्यायचा, निरम्याचे थैले द्यायचे, दूध बदबदुना. हे कसं गुलगुल असं येतं तुम्हाला. पुरुष मंडळ असं होता कामा नये. हात वरती करा, दोघं हात वरती करा. खापर धरल्यावानी न करा, सरळ 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 राहू द्या रातभर. विढोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. हरि जय जय जय, हरि जय जय जय, हरि जय जय जय, हरि जय जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय. रखुमाई जय जय ढोबा रखुमा, ढोबा रखुमाई जय जय ढोबा रखुमाई, ढोबा रखुमाई जय जय ढोबा रखुमाई, ढोबा रखुमाई जय जय ढोबा रखुमाई, ढोबा रखुमाई, ढोबा रखुमाई, ढोबा रखुमाई, ढोबा रखुमाई, ढोबा रखुमाई, ढोबा
वा वा. आता तर इंदिरा गांधीचं आठवण येते मला. आनंदी आनंदी आहे. पुरुष मंडळ आता हात खाली करा. करा हात खाली. बापरे झालेत हात खाली. काय कोण कर मंडळी हुशार हो, त्यांना सांगावं लागतं हातवरती करा, पण याने सांगावं लागतं हात खाली करा. ते व्हिडिओ असं देतं महाराज. हसत खेळत जीवन जगण्याचा प्रयत्न करा. काय येतं आयुष्यामध्ये क्षणभर माणसं भरोसा नाही राहिला. माणूस इथं होता गेला कुठे, म्हणून हसत खेळत जीवन जगा. एखाद्याच्या लग्नामध्ये फोटोग्राफर म्हणतो ना, साखरपुड्यात जावं, लग्नामध्ये जा, स्माईल. एका सेकंदाचा स्माईलवर एवढा सुंदर आपला फोटो येतो. तर आयुष्यभर आपण हसत खेळत जीवन जगूयात. आपलं आयुष्य किती सुंदर जाणार आहे. म्हणून सुंदर जीवन जगण्याचा प्रयत्न केला. इतकं रंगबिरंगी या जगामध्ये ज्या ईश्वराने पाठवलं तो ईश्वर. नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. एवढा सुंदर असणारा परमात्माला आपण नित्याने का जपू नये. म्हणून ऐका, म्हणून तुकोबाराय म्हणतायत आपण त्या संसारामध्ये राहिल्यात ना माय, त्या संसारामध्ये अभिलाषा धरू नका. तो संसार कुठपर्यंत राहणार आहे. म्हणून घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. तुझ्या चरणाची सेवा नित्य मी साधेल. आणि मात्र मी एवढा बडीवाण झालेला आहोत की तुझ्या चरणाची सेवा मला साधता येत आहे. म्हणून बडियाची अंकित आम्ही झालो बडिवंत. लाथाडीला हा संसार केला क्षडउर्मीचा मार. जन तोन धन जनातना त्या ठिकाणी मी त्याग केलेला आहे. त्रिगुण त्या ठिकाणी समान मांडलं. आणि मुक्तीपर्यंत नाही तर मुक्तीचा माथ्यावर मी जाऊन बसलेलो. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली यथामती येतात अवकाश. या ठिकाणी चारी चरणांचा भावार्थ अगदी सरळ 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 मी तुम्हाला सांगितलेला आहे. मायबाप या जगामध्ये मायबाप सासू सासरे या ठिकाणी एवढा परमार्थ जपला तरी परमार्थ होतो. म्हणून ऐका, याही पलीकडे देवाला आवडणारे आभूषण तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कडवडा वैष्णवांचा, ह्यापर्यंत तुम्ही न्याय द्या. इथपर्यंत जरी न्याय देता आला नाही, माणूस म्हणून आपण जन्माला आलो, माणूस म्हणून जरी मेलात तरी आपल्या जीवनातला परमार्थ सफळ आहे. म्हणून इतकं तरी जीवन जगण्याचा प्रयत्न करा. म्हणून ऐका, भला किसी का करना सके तू, बुरा किसी का मत करना. भला किसी का करना सके तू, बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते अगर तुम काटे बनकर मत रहना. शेजारी लेकराचं लग्न जोडत असेल, जोडू द्या. म्हणून ऐका, तिथं किडे पाडण्याचा प्रयत्न करू नका. अगदी सपो मोकळं त्या ठिकाणी आपल्याला परमार्थ करता येईल. या गोष्टीमध्ये तुम्ही बडकट असाल. मला मंडळींनी सांगितलं की शेवटी थोडक्यात गौडण घ्यायची म्हटली. महाराज घेता येईल त्या ठिकाणी सर्वांची इच्छा आहे. सर्वांचे चेहऱ्यावरची प्रसन्नता मला सांगते की महाराज निश्चितच तुम्ही घ्या. घेऊ ना, थोडं घ्या, इको वगैरे द्या. एकदा आमचे साऊंड सिस्टीम इतका सुंदर साऊंड सिस्टीम मला आवडला ना. इथं येण्याचं समाधान वाटलं. 450 किलोमीटर येऊन त्या ठिकाणी अगदी दमलेला आहे का थकलेला आहे का हे प्रकार ठेवला नाही. पुनश्च अजून एकदा साऊंड सिस्टीमवाल्यासाठी जोरदार टाळी वाजवायची आहे. ट्रबल थोडा ट्रबल. घोंगडीवाला भोंगडीवाला कांबडीवाला
राधे तुला राधे तुला राधे तुला हे राधे तुला राधे तुला कुसात गोगडीवाला हे राधे तुला कुसात गोगडीवाला राधे तुला तुझा गोगडीवाला राधे तुला तुझा गोगडीवाला आहार सावडिया कैसी वाजवली वाजवली मुरली आहार सावडिया कैसी वाजवली वाजवली मुरली सावरिया वाजवली वाजवली मुरली सावरिया वाजवली वाजवली मुरली तुम बंसी बजाते हो क्या मुझे बुलाते हो तुम मुरली बजाते हो क्या बात है घोड़ टिंगू रंगू राधा गोदा यमला यमला चंद्रमणि नित्य तल्ल मोर बगु टिंगू रंगू राधा गोदा यमुना जमुना चरव टिंगू रंगू राधा गोदा यमला यमला चंद्रमणि नित्य तल्ल मोर बगु अतनक बाबू बाई भागे वडो अतनक बाबू बाई भागे वडो क्या बात है घोड़ रडते माझे मारे थाढे समजावी नारायणा नाना पर समजावी ते माघिला ते आया ते दे मुरली वाले बंसी वाले मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में जो न जला ले प्रीत लगा ले तरस लगा ले आवाज है गैला द्वारा एक काली कमली वाला एक काली कमली वाला दिल में बसाया रंग कोई चलता नहीं प्यारे मोहन को दिल में बसाया प्यारे मोहन दिल में बसाया रंग कोई चलता नहीं घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली माझ्या गवळणा हसत खुद खुद मोडीत डोळे 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 मणी आठवी कृष्णाचे झाड लगबागेने प्रभात काळ आली नंद दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए है दिया है जान भी देंगे है वतन तेरे लिए जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय महाराज
जबाब देते जिव्हा अहम वाग्या सहम वाग्या प्रेम नगर वारी सावध होणे भजने लागा देव कला कैवारी हे मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी पिंगळा महाद्वारी कोणी बोलत ते का पिंगळा महाद्वारी हे पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी हे धरणी ऐकाल तरी दुसरा येईल हे धरणी ऐकाल हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल हे जरी नाही कळलं सरत शेवटी बा काळ बांधून देईल सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून देईल सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय जाईल एका जनार्दनी आमचे नाव जाईल काय बा जाईल काय बा जाईल कोणी बोलत ते का पिंगळा महाद्वारी हे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देता पिंगळा महाद्वारी पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा गे बाई पिंगा गे पिंगा गे बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा गे बाई पिंगा गे पिंगा गे बाई पिंगा अवघा भांगर पिंगा ग अवघा भांगर पिंगा ग अवघा भांगर पिंगा ग अवघा भांगर पिंगा ग अवघा धांगड धिंगागे अवघा धांगड धिंगागे अवघा धांगड धिंगागे अवघा धांगड धिंगागे सुया घे सुया घे सुया घ्या मणी घे मणी घ्या पोत घे पोत घ्या दामण घे दत्त घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी कुंकू घ्या कोणी कुंकू घ्या म्हणे काळामणी कुंकू घ्या म्हणे काळामणी सोम वाग्या अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी प्रेमनगरावारी सावध होणे भजने लागा सावध होणे भजनी लागा करा कैवारी देव करा कैवारी पिंगळा महाद्वारी बोल 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 पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल करेगा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल करेगा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल करेगा पिंगळा महाद्वारी अगदी टाळी झाली पाहिजे डीजेवरची तालावरची नाचणारी मंडळी आम्ही पाहिले रस्त्यावरची एकाला विचारलं म्हटले काय दादा तो म्हटले महाराज जे खाली आहे ते वरते नाही म्हटले पण बघा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे काय गोंडस या ठिकाणी लेकरं घडवलेले धन्य माता पिता तयाची आमचे गणुदादा असतील आमचे सगळे त्या ठिकाणी मृदुंगाचार्य गुणीजन मंडळी फार त्या ठिकाणी टाळकरी मंडळी गाणारी मंडळी विनिकरी महाराज अजून एकदा नाव घेऊ का तुमचं बघू अजून पुढे या का आनंदी आनंद या ठिकाणी वातावरण आहे सप्ताहातला 6वा दिवस आहे अगदी भरभरून चंद्र सूर्य असेपर्यंत ही परंपरा टिकून राहणार आहे म्हणून आपलं दानही त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे आपला परमार्थ तेवढा महत्त्वाचा आहे पुढील या ठिकाणी वेळेची मर्यादा पाहता मला सूचनाकडे त्या ठिकाणी वळावं लागेल बाबाश्री या ठिकाणी सूचना देतील रामकृष्ण हरी हे विठ्ठल जय जय विठ्ठल हे विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरो हे नाही उच्चारिला हे कारणे आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा 6वा दिवस
आणि 6व्या दिवसाची कीर्तन सेवा युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण पंकज महाराज एकतासकर जळगाव यांचं या अभंगातून देवाची प्राप्ती कशी होईल याविषयी त्यांनी चांगल्या प्रकारे विवेचन केले. मी महाराजांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि आजचे प्रायोजक आहेत सौजन्य श्री वसव दीपाली सुनील विठोबा आवारे साहेब, हे महाराजांचे सत्कार करतील. आजचे सौजन्य आहे. अन्नदात्याने या जरा पुढे या. अन्नदात्याने नवनाथ कृष्णा, नागेश कृष्णा आणि चंद्राबाई कुंडली कळाले. उद्या ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता होईल. या 7 दिवसीच्या सांगतामध्ये आमचे दत्तात्रय महाराज खैरे यांनी त्याचं नेतृत्व केले आणि ते उद्या 12 वाजता त्याचं सांगता होईल. सर्व पारायणासाठी बसलेल्या महिला पुरुषांसाठी ही विनंती आहे आणि त्यांचं या ठिकाणी धन्यवाद आम्ही व्यक्त करतो. उद्याचे कार्यक्रम असे असतील. उद्या एकादशी पालखी सोहळा होईल सायंकाळी 4 वाजता. त्याचबरोबर गावातील सर्व महिला तसेच पुरुष वर्गाने आपापल्या घरासमोरील साफसफाई करायची आहे. घरासमोर तसेच रस्त्यावर रांगोळ्या काढायच्या आहेत अशी सर्वांना विनंती आहे. त्याचबरोबर उद्याच्या कार्यक्रमाचे कीर्तनकार आहेत हरिभक्ती सौ ज्ञानेश्वर ताई घडगे पंढरपूर यांचं उद्या कीर्तन होईल. आणि त्यात सौजन्य आहे हरिभक्तीपरायण राधाबाई कृष्ण मुकादम आणि हरिभक्तीपरायण सुशीला सुदाम मुकादम यांचं सौजन्य आहे. आणि उद्या फराळाची व्यवस्था दुपारी वैकुंठवासी मैनाबाई बाबू व बाबू अम्मा म्हात्रे यांच्या स्मरणार्थ वसंत बाबू म्हात्रे यांच्या घरी होईल. आणि रात्रीचं फराळ वैकुंठवासी शेवंतीबाई पंढरनाथ लडकू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री श्रावण पंढरनाथ म्हात्रे यांच्या घरी इथेच होईल, या ठिकाणी होईल. याची सर्व नोंद घ्यायची आहे. आणि 2 सूचना अशा आहेत की या ठिकाणी यूट्यूबद्वारे जे लाईव्ह टेलिकास्ट आहे ते आपल्या कोण गावातील राजू म्हात्रे भिवंडी तालुका BJP संपर्क प्रमुख आणि शिवचेरोबा ट्रस्टचे ते सामाजिक अध्यक्ष आहेत. आणि विनोद हेंदर म्हात्रे हे माजी उपसरपंच आणि सध्या ते ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांच्या वतीने हा यूट्यूब चॅनल संपूर्ण भारतभर आपणास पाहावत मिळतो. त्याचबरोबर या मारुती मंदिराची जी रंगरंगोटी देखभाल केली आहे असे श्रीमती रंजिता राजेश राखाड यांचं देखील आम्ही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी यूट्यूब चॅनलवाले जानकूबाई वारकरी यूट्यूब चॅनल याचे हरिभक्तीपरायण कमलाकर पाटील पिंपळकर यांनी ह्या ठिकाणी दररोज हे आपलं यूट्यूबवर ते आपलं हे देतात कार्यक्रम. त्याचबरोबर गजानन महाविद्यालयाचे सचिव बाळू पाटील यांनी आळंदीच्या मंडळींना या ठिकाणी राहण्यासाठी आणि त्याची व्यवस्था केली आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आमच्या या मंडळाचे कार्याध्यक्ष स्वर्गीय बाळाराम शंकर किनी हे आमचे कार्यरत होते आणि त्याची आठवण आम्हाला आज येत आहे. कारण ते या सप्ताहामध्ये हिरी भाग घ्यायचे त्याची आम्हाला आज उणीव भासत आहे. त्यांचे देखील या ठिकाणी आम्ही त्यांच्या आत्म्यात शांती लाभावी अशी प्रार्थना करतो. बाकी सर्वांना विनंती आहे की उद्या पालखी सोहळा आहे आणि सर्वांना विनंती आहे की चहा पाणी घेतल्याशिवाय कोण जाऊ नये. या ठिकाणी थांबा. ऐका फक्त 1 मिनटं जागेवर बसायचं. 1 मिनटं बरं का. इतकी सुंदर या ठिकाणी याची मुकली अगदी सुंदर राजा छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज होणार त्या ठिकाणी अगदी आदर्श घेत या ठिकाणी असते कदम. फक्त तुम्ही 1 कदम 2 मिनटं बसा खाली. फक्त बसा 2 मिनटं. अर्धा मिनिटाचा आत होणार आहे बरं का. घ्या. My name is Shugana Sunil Ayare. I am a girl. आस्ते कदम महाराज गणपती भूपती प्रजापती स्वतन श्रीपती आस्ते वदांत जागृत ज्ञानंकाल्त मंडित शस्त्र शास्त्र पारंगत राजदिदी दुरंगत प्रतापुरंद श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की. धन्यवाद. मुली सर्वांनाच विनंती आहे चहा पाणी घेतल्याशिवाय जाऊ नये.
आणि उद्या पालखी आपली निघणार आहे. सर्व गावकरी मंडळाची पाहुणे मंडळी विनंती आहे की आपण या पालखी सोहळ्यामध्ये भाग घ्यायचं आहे. जय श्रीराम, जय श्रीराम.